Equation reducible to linear form. इक्वेशन रिड्यूस टू लिनियर फॉर्म म्हणजे काय रिड्युसिबल टू लिनियर फॉर्म जसं आपण एक्झॅक्ट मध्ये बघितलं सेम तसंच प्रोसेस असेल ह्याच्यामध्ये पण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला करायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक्झाम्पल कन्वर्ट करायचं आणि परत सॉल्व्ह करायचं द इक्वेशन ऑफ द टाइप equation of the type f dash of y into dy by dx f dash of y dy by dx plus p into f of y is equal to q where p and q where p and q are functions of x only. Mana sir, where p and q are functions of x only can be reduced to linear form as follows. Linear form as follows. Let us put f of y is equal to, no, example in the form of cell f dash of y dy by dx plus p f of y is equal to q. ये फॉर एग्जाम्पल अगर एग्जाम्पल ऐसा दिया हुआ है आपको इसका देखो कि इसका मेथड कैसा रहता है एग्जाम्पल कैसे इसका समझ में लेने का देखो सपोज यहाँ पे सेक्स स्क्वायर एक्स है यहाँ पे dy बाई डी एक्स है सॉरी यहाँ पे सेक्स स्क्वायर वाई है सेक्स स्क्वायर वाई dy बाई डी एक्स है प्लस पी इंटू एफ ऑफ वाई मतलब टैन वाई यहाँ पे टैन वाई इज इक्वल टू पी की वैल्यू मतलब एक्स है यहाँ पे एक्स स्क्वायर प्लस टू कुछ तो होगा ओके देखो तो इसका डेरिवेटिव क्या है टैन वाई का डेरिवेटिव कितना रहता है सेक्स स्क्वायर वाई तो यहाँ पे है देखो इस अगर ए फॉर्म है तो इसे क्या कहते हैं हम रिड्यूसिबल टू लिनियर फॉर्म तो देखो इससे कैसे इसको सॉल्व करते देखो let us put f of y is equal to let us put f of y is equal to v ये f of y है ना इस f of y की जगह पे क्या करना है v पुट करना है then f dash of y then f dash of y into dy is equal to dv dash of y upon dy into dy by dx into dv by dx मतलब इसका मतलब इसका विथ रिस्पेक्ट x से डेरिवेटिव निकालना है f dash of y dy by dx is equal to dv by dx the equation reduced to then equation reduced to dv by dx plus pv is equal to q dv by dx plus pv is equal to q which is linear मग काय असणार आहे फी म्हणलं की ते फी विच पॉवर किती वन वन असेल तर आपण त्याला काय म्हणतो लिनियर म्हणतो ना तर विच पॉवर वन आहे then it's a solution p into integrating factor is equal to integration into integrating factor into q dx plus c
Example here, solve dy by dx plus x sin 2y, x sin 2y is equal to x cube cos square y, x cube cos square y। यहाँ पे आप देख सकते हो जो लीनियर डिफरेंशियल इक्वेशन फॉर्म है वो कैसा रहता है, dy बाई डी एक्स प्लस पी वाई इज इक्वल टू क्यू, फिर पी एंड क्यू आर फंक्शंस ऑफ, किसमें होते हैं इसके फंक्शंस, ओनली इन एक्स। X. ठीक है, तो यहाँ पे आप देख सकते हो एग्जांपल में यहाँ पे y है, लेकिन यहाँ पे आप अगर देखेंगे तो यहाँ पे देखो यहाँ पे dy बाई डी एक्स है, इसका मतलब डिनोमिनेटर में x है तो यहाँ के x और यहाँ पे भी x चाहिए ना ओनली, लेकिन आप यहाँ पे देख सकते हो यहाँ पे कितना cos स्क्वायर y है ना, तो cos स्क्वायर y नहीं चलेगा यहाँ पे, तो इसको हमें रिमूव करना होगा cos स्क्वायर y को, तो क्या करेंगे थ्रू आउट डिवाइड कर दो cos स्क्वायर y से। आपने तो cos स्क्वायर y नको, कारण काय हो क्यू हा फंक्शन्स कशामध्ये पाहिजे, ओनली x मध्ये पाहिजे ना, नाही तर cos स्क्वायर y आले मग ते काय करायचं डिवाइड करायचं, डिवाइड cos स्क्वायर y 1 अपॉन cos स्क्वायर y dy by dx plus x sin 2y upon cos square y is equal to x cube, कारण cos square वाला cos square का कैंसिल हो, 1 upon cos square y means कैंसिल sec square y into dy by dx plus x as it is sin 2y upon cos square y, sin 2y means क्या असणार है sin 2 times sin x cos x divided by cos square y, sorry cos square sin y cos y, cos square y is equal to x cube, cos square वाला हातला एक काय होईल कॅन्सल होईल, sin y cos y, cos y will get cancelled, remaining part sec square y into dy by dx plus x into 2 times sin y upon cos y म्हणजे काय असणार आहे 2 times tan y is equal to x cube। तेव्हा sec square y dy by dx plus x 2 tan y is equal to x cube अलग आता इथे ओनली x मध्ये, आणि तो tan x tan y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec square y, therefore put हे कसलं एक्झाम्पल आहे म्हणायचं, reducible to linear differential equation, put tan y is equal to phi, the derivative of tan y with respect to x tan sec square y into dy by dx is equal to dv by dx। नेक्स्ट इक्वेशन इक्वेशन में क्या होगा 1 का इक्वेशन 1 becomes sec square y dy by dx is equal to कहते हैं dv by dx plus x as it 2x as it is into tan y is nothing but क्या असणार है phi is equal to x cube, this is linear differential equation। This is linear differential equation comparing with कशाबरोबर कंपेयर करायचं dv by dx plus p phi is equal to q, तो वाच्या ठिकाणी भी पुट करा, फिर p is equal to बाकीला जे मल्टिपल व्हॅल्यू ते काय असणार p p म्हणजे काय असणार 2x, q is equal काय असणार x 2, therefore integrating factor इथून पुढे प्रोसेस सेम, फक्त v च्या ठिकाणी y च्या ठिकाणी v पुट करतो आपण फक्त इथं, बाकी प्रोसेस काय असणार सेम ॲज इट इज। इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इंटिग्रेशन p dx e raised to integration 2x dx is equal to e raised to 2 x square into x square by 2, 2 will get cancelled,
e raised to x square. E raised to x square. This is integrating factor. Next class its a solution. It's a solution. Phi into integrating factor is equal to integration into integrating factor into q into dx plus c. झालं का इथपर्यंत? एक मिनिट सर नाही झालं अजून. ओके. सर पाठीमागची स्लाइड ओपन करा ना एक मिनिट. ती करायची पाठीमागची करायची. हॅलो. ती नाही होत ती पहिली ती
हाँ 1 मिनिट. झालं सर. बरं काय करणार नेक्स्ट पुट करायच्यामध्ये पी इंटू आय एफ इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला ई रेस टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ई एक्स स्क्वेअर इंटू क्यू क्यूची व्हॅल्यू काय असणार आहे एक्स क्यूब इंटू डी एक्स प्लस सी डी एक्स प्लस इंटिग्रेशन कसं फाइंड करणार आहे इंटिग्रेशन रूट करता येते का यू इंटू झिरोला सॉल्व करावं लागतं यू इंटू झिरो तर पॉसिबल नाही कारण ते खूप वेळ लागेल ते करा पुट करा सबस्टिट्यूट कशात जर पुट करायला लागेल तर इथं ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे ना ह्याच्याबद्दलच पुट करावं लागेल पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी डिफरेंशिएट करा 2x dx इज इक्वल टू dt 2x dx इज इक्वल टू dt ते तुम्हाला एक्स क्यूब आहे एक्स क्यूबला काय करायचं एक्स स्क्वेअर इंटू एक्स असं सही करा सिम्प्लिफाय करा यांचं म्हणजे सेपरेट करा एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब पुट केल्यावर पण येतंय की सर एक्स क्यूब बद्दल पुट केलं कसं नाही नाही ना मग ते रूट मध्ये जायला इकडे क्यूब वगैरे काय 3x स्क्वेअर पण हे ई च्या पॉवर मध्ये एक्स स्क्वेअर आहे ना हा त्यामुळे ते नाही येणार टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी पुट करायच्यामध्ये इज इक्वल टू हे ॲज इट इज ठेवायचं काय पुट करू नका ई रेस टू एक्स स्क्वेअर आता नेक्स्ट इंटिग्रेशन ई रेस टू एक्स स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे टी तर इथे एक्स क्यूब मधलं काय होणार आपण एक सेपरेट करतो म्हणजे टी राहणार आणि एक्स डी एक्स इज इक्वल टू येणार डी टी बाय टू डी टी बाय टू टू कॉन्स्टंट आहे बाहेर ठेवा इंटिग्रेशन टी इंटू ई रेस टू टी डी टी आता इथे यू इंटू व्ही रूल यूज करा 1/2 as it is u into v rule काय u as it is integration phi dx minus integration du by dx into integration phi dx plus c so इथे dx वाजले काय plus c ठेवायच्यामध्ये u as it is म्हणजे t as it is तर l I a t e तो रूल यूज करायचा आपल्याला एल आय ए टी रूल त्यानंतर यू म्हणजे काय असणार आहे टी पी म्हणजे काय असणार आहे ई कारण ई म्हणजे एक्सपोनेन्शियल काय लास्ट नंबरला असतं ओके
इंटिग्रेशन फी म्हणजे काय असणार ई रेस टू टी डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ डी टी बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टी आता कारण एक्स इथं व्हेरिएबल काय टी आहे इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी डी टी प्लस इंटू काय असणार डी टी प्लस with as it is 1 upon 2 e as it is integration of e raised to t काय येते e raised to t मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काय ते 1 इंटिग्रेशन ऑफ e raised to t काय येते e raised to t परत अजून इंटिग्रेशन घेतलं तरी काय येते e raised to t च येते प्लस 1 upon t e raised to t ब्रॅकेट मध्ये t minus 1 प्लस c काय होतं फी इंटू e raised to x स्क्वेअर पुढे बॅक करा आता t is equal to x square p in आणि फी बद्दल पण पुट करा and p is equal to काय पुट केलं आपण tan y tan y into e raised to x square is equal to 1 upon 2 e raised to x square in bracket x square minus 1 plus finalize. झालं नेक्स्ट एक्झाम्पल घे tan y dy by dx plus tan x is equal to cos y into cos cube x करा सॉल्व इथं cos y नको आहे मग काय करायला लागेल डिवाइड cos y cos y डिवाइड केलं we get tan y
upon cos y into dy by dx plus tan x upon क्या असणार आहे cos y tan x upon cos y is equal cos y ला cos y काय cancel will get only positive x. Next tan y upon cos y म्हणजे काय येणार होगा tan y into sec y into dy by dx. 1 upon cos y is nothing but sec y plus tan x into काय असणार आहे tan x into sec y. Sec y is equal to positive x. Tan y sec y dy by dx plus tan x into sec y is equal to positive x. Adjustment केली कारण 1 upon cos y is nothing but sec y. आता नेक्स्ट चेक करा sec y चा डेरिव्हेटिव्ह तो आहे का चेक करा. Therefore put sec y is equal to phi. Derivative of sec y is sec y into tan y into dy by dx is equal to dv by dx. Okay, सॉल्व कराएंगे 2 मिनट. आता या पुढे कसं सॉल्व करणार बघा. tan y sec y dy by dx nothing but dv by dx plus tan x as it is into sec y म्हणजेच काय असणार आहे phi is equal to cos cube x. Next this is linear differential equation. Linear differential equation comparing with dy by dx plus pv is equal to where p is equal to tan x and
cube is equal to cos cube x. इंटीग्रेटिंग फैक्टर फाइंड करा था. इंटीग्रेटिंग फैक्टर इज इक्वल टू e raised to integration p dx is equal to e raised to integration p ची वैल्यू काय हो tan x into dx. इंटीग्रेशन ऑफ e raised to इंटीग्रेशन ऑफ tan x का काय असणार आहे log of sec x. log एक आएल कॅन्सल. रिमेनिंग पार्ट काय असणार आहे sec. जे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला sec x आला. ओके पुढचा पार्ट. इट्स अ सोल्यूशन. k into if is equal to integration if into q into dx plus c. As it is integrating factor का sec x. इंटीग्रेशन sec x into काय cos cube x into dx plus c. sec x म्हणजे काय असणार आहे sec x as it is cos cube x म्हणजे काय असणार आहे आपलं 1/x sec x into cos square x dx plus c. हा sec x चा sec x काय होईल कॅन्सल होईल कारण cos cube x आहे ना. cos cube x म्हणजे आपण असू शकतो cos cube x is equal to cos square x into cos x. त्यातले cos x म्हणजे cos x ची व्हॅल्यू काय असते 1/sec x. cos cube x means 1/sec x. Sec x will get cancelled. Integration cos square x dx plus c. Integration cos square x dx plus c. तो cos square x इंटिग्रेशन फाइंड करायचं माहिती आहे ना. इंटिग्रेशन cos square x म्हणजे काय असणार आहे 1 plus cos 2x upon 2 into dx plus formula आहे. कारण 1 plus cos 2x is equal to 2 times cos square x. 1 plus cos 2x is equal to 2 cos square x. ठेवा हे सॉल्व करा. हे 1/2 कॉन्स्टंट आहे ते बाहेर ठेवा. इंटू इंटिग्रेशन 1 dx प्लस इंटिग्रेशन cos 2x dx प्लस 1/2 1 इंटिग्रेशन काय येते x प्लस cos 2x इंटिग्रेशन काय येते प्लस sin 2x अपॉन 2 प्लस c. तो फी बीचे ठिकाणी काय करा पुट करा p is equal to sec y. sec y into sec x is equal to 1/2 x plus sin 2x plus
झाला. नेक्स्ट घ्या. dy by dx is equal to e raised to x minus y in bracket e raised to x minus e raised to y. और e raised to x minus y तर e raised to x minus e raised to y. काय करता येईल? आता एक्झाम्पल कशाचं आपण बघितल्या वेळेला सांगू शकत नहीं कशाचं एक्झाम्पल है. सिंप्लीफाई करा या अगोदर फर्स्ट इसको सिंप्लीफाई कर दो, बाद में समझ में कि एग्जाम्पल कौन से मेथड का है. ओके, तो पहले सिंप्लीफाई करने के लिए इसको क्या करना होगा. देखो यहाँ पे dy बाई डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स माइनस वाई है. ओके, तो यहाँ पे आप सेपरेट कर सकते हो ना ई रेस टू एक्स माइनस वाई को. कैसे सेपरेट कर सकते हो? ई रेस टू एक्स एज इट इज ई रेस टू माइनस वाई. बिकॉज अगर बेस सेम है तो पावर की क्या होती है? एडिशन. वो रूल यूज कर दो, पावर को सेपरेट कर दो. ई रेस टू माइनस वाई इसको डिवाइड में लेके जाओ. dy by dx is equal to e raised to x upon e raised to y in bracket e raised to x minus e raised to y. ये पॉजिटिव नेगेटिव इसको हमने पॉजिटिव करने के लिए क्या डिवाइड में गए. अभी इसको मल्टीप्लाई कर दो. e raised to y dy by dx is equal to, अभी e raised to x ने अंदर मल्टीप्लाई कर दो. e raised to 2x minus e raised to x into e raised to y. ये माइनस को इस साइड को ले जाओ. फॉर्मूला कर हो जाएगा. लीनियर डिफरेंशियल इक्वेशन का फॉर्मूला क्रिएट हो जाएगी. e रेज टू y माइनस प्लस हो गया. सो e रेज टू y इज इक्वल टू e रेज टू x. मला त्याच्यामध्ये पुट करा. क्योंकि f ऑफ y ते काय ते f डॅश ऑफ y. पुट e रेज टू y इज इक्वल टू e रेज टू y चा डेरिवेटिव e रेज टू y into dy by dx is equal to dv by dx. इक्वेशन नंबर 1 द्या. तर पुट e रेज टू y dy by dx म्हणजे काय असणार आहे? dv by dx प्लस e रेज टू x. e रेज टू y ची व्हॅल्यू काय आहे? फी is equal to e रेज टू 2x. This is linear differential equation. Linear differential equation of the form dv by dx plus e raised pv is equal to q. pv is equal to q, where p is equal to e raised to x, q is equal to e raised to 2x. Find integrating factor is equal to e raised to integration p dx. e raised to integration e raised to x dx. You can e raised to x. e raised to x. झालं इथपर्यंत. नेक्स्ट इट्स अ सोल्यूशन. p into integrating factor is equal to integration into integrating factor into q into
dx plus c. Okay, करा put p into e raised to x integration e raised to x into q value का e raised to 2x 2x dx plus c. काय करता येईल बा e raised to x is equal to t put करता येईल पण e raised to 2x आहे तो इतना से लिखता है e raised to x into e raised to x bracket square into dx plus किंवा e raised to x into e raised to x क्या म्हणजे सोपं जाईल e raised to x into dx तो e raised to x है ना तो फक्त e raised to x is equal to t पुट करा e raised to x is into dx is equal to dt करा पुट इथं इंटिग्रेशन e raised to t e raised to x e raised to x is equal to also t e raised to x dx is nothing but dt plus give into फिर इसका जे अपने एग्जांपल पार्ट 1 सोडवलेला p into integrating factor काय ते e raised p into e raised to x is equal to t as it is integration of e raised to t minus into dt by dt into integration e raised to t dt bracket complete dt plus c. इव्हेंट रूल यूज केला डायरेक्ट हे पाठीमागं पुन्हा उतरा यूज केला होता म्हणून डायरेक्ट यूज केला t into e raised to t minus derivative of t is 1 1 into integration of e raised to t into 1 e raised to t चे integration again काय असणार आहे e raised to t plus c that's e raised to t in bracket t minus 1 plus c पुट बॅक करा p ची व्हॅल्यू काय असणार आहे e raised to y e raised to x is equal to e raised to t ची व्हॅल्यू काय e raised to x आहे in bracket e raised to x minus 1 plus final answer
You take two examples for more dy by dx plus y into log y is equal to xy e raised to x. The second है dy by dx plus 1 upon x of tan y is equal to 1 upon x square into tan y into sin. लिहूंगे एग्जांपल आणि लेफ्ट नेक्स्ट लेक्चरला जॉईन